एअर इंडियाच्या ताफ्यात असलेलं बोईंग कंपनीचं ड्रीम लायनर हे विमान यमदूत ठरलेलं आहे। हे ड्रीम लायनर विमानाची वैशिष्ट्य काय आहेत आणि कधीपासून ते एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये सामील झालं होतं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बोईंग कंपनीचं 7878 ड्रीम लायनर हे विमान आहे ज्याचा अपघात आज झालेला आहे। तर एअर इंडियाच्या ताफ्यातून 25 पेक्षा जास्त अशी विमानं आहेत बोईंगची आणि 2012 पासून हे विमान एअर इंडियाच्या सेवेत असल्याची माहिती समोर येते। अपघातग्रस्त विमान हे 12 वर्ष जुनं असल्याची ही माहिती आहे। त्यामुळेच जेव्हा एक व्हिडिओ आपण बघितलेला होता एका प्रवासाचा त्याच्यामध्ये ते किती जुनं आहे याचा अंदाज आपल्याला येतोय। दरम्यान विमानाची किंमत $248 मिलियन असल्याची माहिती आहे। तर बोईंग कंपनीचं 787 हे विमान होतं। एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय मार्गावर या विमानाचा वापर केला जायचा। बिझनेस आणि इकॉनॉमी असे 2 क्लास याचे होते। तर ड्रीम लायनर विमानामध्ये 248 प्रवाशांची क्षमता होती आणि अहमदाबाद ते लंडन 10 तासांचा प्रवास हे विमान करणार होतं। तर बोईंग कंपनीचं ड्रीम लायनर विमान सध्या कोणकोणत्या विमान कंपन्यांच्या ताफ्यात आहे ते आपण जाणून घेऊयात। बोईंग विमान ज्याचा अपघात आज झाला आहे अशाच पद्धतीचे इतरही विमान कोणकोणत्या कंपन्यांच्या ताफ्यात आहे ते आपण बघतोय। ब्रिटिश एअरवेज लांब पल्ल्यासाठी याचा वापर केला जातो ब्रिटिश एअरवेज कडून। त्याचबरोबर एअर इंडिया, कतार एअरवेज, इतिहाद एअरवेज यांच्याकडे सुद्धा ड्रीम लायनर विमान आहे आणि त्याच्या लांब पल्ल्याचा जो प्रवास असतो त्याच्यासाठी या विमानाचा वापर केला जातो।